नमस्कार, मी गायत्री. एबीएस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संदेश. नवी दिल्ली. जगाच्या अनेक भागात वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचे भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने भारत जगात शांततेचा संदेश देत आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूर, महिला सक्षमीकरण यांसह वंदे मातरम तसेच वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेवरही भाष्य केले. प्राचीन संस्कृतीच्या बांधिलकीच्या आधारे जागतिक ऐक्य साधण्याच्या दृष्टीने भारताचे शांततेचा दूत म्हणून असलेले स्थान राष्ट्रपतींनी अधोरेखित केले. संपूर्ण विश्वात शांतता नांदावी म्हणून भारतीय परंपरेत आपण नेहमीच प्रार्थना करीत आलो आहोत. संपूर्ण जगात अशी शांतता नांदली तरच मानवी जीवनाचे भविष्य सुरक्षित राहील, असे त्या म्हणाल्या. गरिबी निर्मूलनात भारताची कामगिरी आणि 81 कोटी लाभार्थींना विविध योजनांचा दिला जात असलेला लाभ महत्त्वाचा ठरत असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. विकसित भारत हा सर्वसमावेशक असला पाहिजे, असे सांगून आदिवासी व उपेक्षित घटकांना केंद्र मानून हा विकास व्हायला हवा, असे मुर्मू यांनी नमूद केले. एबीएस न्यूज मराठी.